अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाची गोष्ट म्हटल्यानंतर अनेक चित्रपटातून आणि अनेक नाटकातून आपल्याला पाहायला मिळालेल्या जोड्या, लैला मजनू, हीर रांझा, सोनी महिवाल. पण तुम्ही म्हणाल या तर असफल प्रेमाच्या गोष्टी आहेत, कारण यांचं प्रेमच कधी सफल झालं नाही. पण सफल प्रेमाची गोष्ट म्हटलं ना की मला पुराणातील सत्यवान सावित्रीचीच गोष्ट आवडते आणि अधिक भावते. अहो, कुठलाही जादूटोना, अंधश्रद्धा नाही, तर सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने त्यावेळेला घेतलेला धाडसी निर्णय, तिने केलेली धावपळ, परमेश्वराबद्दल असलेली नितांत श्रद्धा आणि पतीवरचं निस्सीम प्रेम, यामुळे सगळं काही जुळून आलं आणि सत्यवान सावित्रीची ही प्रेमाची गोष्ट सफळ संपूर्ण झाली. आता तुम्ही म्हणाल या आधुनिक काळामध्ये सत्यवान सावित्री आपल्याला मिळतील का? सत्यवान खूप सापडतील, पण अशा पद्धतीने धाडसी निर्णय करून धावपळ करणारी सावित्री मात्र एखादीच असेल. अशाच प्रेमाची आजची ही गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 37 वर्ष झालेली आहेत आणि मैत्रीमध्ये प्रेम होतंच, त्यामुळे मैत्री ही अगाधच आहे. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती वैशाली विद्याधर जोशी. त्यांचं आपण स्वागत करूया. बाप्पा नमस्कार. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, वैशाली ताई की जय हो. विद्याधर दादा खूप खूप मनापासून स्वागत करते. वैशाली ताई तुझंही मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकायची अत्यंत इच्छा आमच्या महाराष्ट्राला आहे. वैशाली ताई गप्पा मारूया आपण. बाप्पा, खूप दिवसांनी बघितलंय तुम्हाला, त्यामुळे मला इतका आनंद झाला, इतकं मला छान वाटतंय, कारण तुमचं हे निरागस आणि खळखळतं हास्य पाहून अर्धमेला माणूस सुद्धा जिवंत होतो. इतकं तुमचं आमच्यासाठी काहीतरी देणं आहे आणि आम्ही तुमच्या ऋणात राहू नाही नेहमी. पण मी आता म्हटलं बाप्पा, तुम्हाला बाप्पा कसं काय नाव पडलं ते? मी प्रायोगिक नाटक केलं, माझं पहिलं प्रायोगिक नाटक विठो रखुमाई नावाचं, ज्याचे लेखक होते रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक विजय केंकरे. त्यामध्ये मी जे कॅरेक्टर करायचो त्याचं नाव बाप्पा होतं. अच्छा. तर मध्ये विद्याधर एवढं मोठं म्हणण्यापेक्षा बाप्पा 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 ते तसंच रुळलं नाव लोकांच्या तोंडात. हो हो हो. त्यामुळे तुम्हाला बघितलं की आम्ही बाप्पा मोरया असं म्हणतो. वैशाली ताई, तुझ्या आयुष्यामध्ये जोशी नावाचं एक वलयच आहे का? इकडे जोशी, तिकडे जोशी, मागे जोशी, पुढे जोशी. हो, म्हणजे आम्ही लहानपणी माझे बाबा रिझर्व्ह बँकेत होते, तर त्यामुळे मी कॉलनीत राहायचो. तर आमच्या नेहमी शेजारी, म्हणजे अगदी नेक्स्ट डोअर शेजार नेहमीच जोशी राहत आलेलं आहे. म्हणजे आमची 3 घरं तिकडे जेव्हा बदलली तर 3ही ठिकाणी आमचे शेजारी जोशी होते. आणि त्याच्यानंतर तर ह्याची बहिणीचे मिस्टर पण ह्याच्यात होते RBIमध्ये, त्यामुळे ते जोशी. त्यामुळे नेहमी असं करता करता शेवटी मी जोशांच्याच घरी पडले. त्यामुळे जोशी आहेतच. पण बाप्पा काय कसं जुळलं? म्हणजे हेच माझ्या बहिणीच्या शेजारी राहायची. अच्छा. आणि मला बघितल्यानंतर असं वाटलं हिला की हिच्याशी लग्नच करावं, बाकी काय करू नये. बरं. तर मग मी माझ्या बहिणीला सांगितलं की विचार तिला. तर बहीण म्हणाली मी विचारते, पण मला वाटत नाही तुला पसंत करतील ते. कारण काय असं काय माझं तेव्हा काही नाटक फाटक असं जे काही थोडंफार ग्लॅमर नंतर होतं ते तसं काही तेव्हा नव्हतं. उलट बरं झालं, नाही तर म्हणालेस नाटकवाला नको. नाही, तिच्या आईला नव्हतं. माझ्या आईला पसंत नव्हतं. आई म्हणायची हा काय झोळी लावून आणि खादीचे कुर्ते घालून फिरत असतो, बाईकवर कशाला? तेव्हा ते प्रायोगिक नाटक करायचं ना, त्यामुळे तो ड्रेस कोड असल्यासारखं झब्बे झोळ्या
आई नको म्हणाली. तेव्हा आईच्या असं होतं की अरे नको, पण मग बाबा आणि आई सगळ्यांनी ठरवून की चला हरकत नाही, चांगलं माहितीची फॅमिली आहे. तर त्यामुळे अच्छा, म्हणजे थोडासा विरोध झाला तर. हा म्हणजे विरोध नाही, हे घरातल्या घरात बोलणं की अरे काय तो नाटकातला झोळी लावून फिरणार आणि असं पण होतं. तुम्ही नोकरी करतच होता ना? हो, नोकरी करत आरसी. पण बाप्पा, हे कुठून आलं वेळ तुम्हाला हे सगळं? नाटकाचं सगळंच एकूणच अभिनय हे वेड असं काही नव्हतं खरं. मला नाटकात काम करायला कारण असं झालं की मी RCFमध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरी करायचो. मी टेक्निकलला होतो, मी तिकडे कामगार म्हणून काम करायचो मेकॅनिकल डिपार्टमेंटला. माझ्या आजूबाजूला जी लोकं होती त्यांच्यापेक्षा मला एक वेगळी सवय अशी होती की जो काही फावला वेळ मिळेल त्या फावल्या वेळात मी वाचन करायचो खूप. तर ते वाचन करायचं तर आमच्या इकडचे माझे मित्र म्हणाले, आमच्या RCFला यूथ काउन्सिल नावाची एक संस्था आहे, ते लोक नाटक करतात दरवर्षी एक, तर करायचे दरवर्षी. तर ते म्हणाले तू इकडे, तेव्हा भट म्हणायचे मला, तेव्हा असं जातीविषयक एकमेकांना सहज बोललं जायचं. अरे भट तू इधर पडते बैठता है, जा उधर जाके नाटक वाटक कर, असं मला त्यांनी सांगितलं. तर म्हणलं चला जाऊया, म्हणून मी तिकडे गेलो होते यूथ काउन्सिल नावाच्या संस्थेत. तेव्हा ते सौजन्याची ऐशी देशी बसत होते. आणि त्यातला गमतीचा भाग असा आहे किंवा माझ्याकरता नशिबाचा भाग असा आहे की त्यांनी मला बघितल्याबरोबर ते म्हणाले ह्या रोल करतात, त्यातला पक्क्याचा जो रोल आहे त्याच्याकरता त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि त्याच्यामध्ये राजा गोसावी, लता दत्ते, नयना आपटे आणि दाभोळकर, तिचं नाव मला आत्ता आठवत नाही, असे चौघेजणं प्रोफेशनली काम करणारे आणि बाकीचे आम्ही सगळे कंपनीतले लोक असे सगळे काम करत होतो. त्यामुळे माझ्या नशिबाने मला पहिलं काम करायला मिळालं ते राजाभाऊंच्या बरोबर मिळालं. फार मोठा ॲक्टर. आणि मग ते पुढे हळूहळू वाढत गेलं. मग गणपती उत्सवामध्ये नाटकं करायचो आम्ही RCFमध्ये, एकांकिका करायचो. पण मग मला वाटायचं की हे काय आपल्याच घरामध्ये आपलं कौतुक होतं. आमच्याकडे शफाअत खान नावाचा एक जो मोठा लेखक आहे प्रायोगिक रंगभूमीवरचा खास करून, त्याची संस्था होती थिएटर नावाची. तर त्याला म्हटलं की मला अरे तू करतोस तिकडे काम करायचं आहे, तर मला पैसे विसे मिळत नाहीत, खिशातनंच पैसे घालायला लागतात. म्हटलं आपल्याला काय नोकरी आहे, ब्रेड बटरचा काही प्रश्न नाही आहे, करू म्हटलं. आणि मग हळूहळू ते पुढे 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 करत राहिलो. ते इतकं मोठं ते इथपर्यंत आलं नाव झालेलं आहे. वैशाली, ते तुला हे चालणार होतं जोडी घेतलेला आणि जरी नोकरी करत असलेला तरी? मला ना ते असं एक टिपिकल 8 ते 5 नोकरी करणारी साधी सरळ माणसांपेक्षा मला हे अट्रॅक्टिव्ह वाटलं की काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करतायत आणि तुम्ही वेगळ्या लोकांना भेटताय. तर त्यामुळे प्रेम होतं त्यांच्यावर? मला आवडला होता. असं प्रेम असं नाही, पण प्रेम झालं नंतर. पण तर त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह वाटत होतं आणि तेच पुढे चाललं. म्हणजे काय, थोडा त्रास झाला की सुरुवातीला कसं, म्हणजे मला तेव्हा वाटत होतं की नाही तू आता साईड बाय साईड इंजिनिअरिंग करावंस. ह्या नाटकासाठी तो रोज नाही तर रिहर्सलला जायचा संध्याकाळी 6 ते 9 वगैरे, 10 वगैरे, तर 10 वगैरे वाजता यायचा. त्या आंतरनाट्य संस्थेत त्याची प्रायोगिक नाटकं चालू होती. तर तेव्हा त्याने 1-2 महिने प्रयत्न केला की थोडंसं इंजिनिअरिंग करायचं, पण ते नाही जमलं. मग मी ॲक्सेप्ट केलं आणि तोपर्यंत मी ह्या नाटकातल्या इतर मित्रमंडळींबरोबर थोडीशी ओळखी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे खूप काहीतरी चांगलं आहे. चांगल्या लोकांमध्ये उठबस आहे, चांगलं वाचन, कारण वाचनाची आवड आमच्याकडे पहिल्यापासून होतीच. तर हे ॲक्च्युली प्रत्यक्ष लोकांना आपण भेटतोय, बोलतोय आणि ह्यांची ॲक्टिव्हिटी मला आवडायला लागली होती की त्यासाठी मला वाटलं की नाही, ह्याच्यात आपण पैसा, शिक्षण ह्याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी पण खूप स्पेशल आहे. तर ह्याला मी आवडत होतं, सपोर्ट केला पूर्ण. तेव्हा कधी त्याच्याबद्दल नाराजी नाही दाखवली. वा 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 वा. बाप्पा, ह्याच्यामध्ये जे रमणं आहे ना, त्या रमण्यामध्ये कधी कधी आपल्या बेटर हाफला आपण कधीतरी विसरू शकतो. कारण रिहर्सल इतक्या असतात, तालमी इतक्या असतात, त्यामध्ये होणाऱ्या गप्पा, नंतर त्याच्यानंतर असणाऱ्या चर्चा, यामध्ये तो माणूस इतका रमतो म्हणून त्याला कलाकार असं म्हटलं जातं. तर काय काय गमती जमती घडायच्या तेव्हा? तर फोन पण इतके नव्हते की फोन करून सांगितलं मी येतोय, नाही 3 वाजता 4 वाजता पहाटे कधीतरी. गमती जमती म्हणजे असं की एकतर ना तेव्हा इतकं त्या नाटकाचा वेळ सगळं असं होतं की हिला थोडासा कमी वेळ दिला जायचा, हे नक्की. त्याच्याबद्दल ती कटकट करायची, पण ती प्रेमळ कटकट होती म्हणा की मी ती प्रेमळ मानून घेतली म्हणा, काही असेल. आम्हाला मुलगा झाला, तर मुलगा झाला त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा अशी एक असं होतं की तुम्हाला त्या लेबर रूममध्ये नवऱ्याला हजर राहता यायचं. तर मी रिक्वेस्ट करून लेबर रूममध्ये हजर राहिलो होतो.
पण जन्म झाल्यानंतर जरा वेळ मी हिच्याबरोबर थांबलो आणि हिला म्हटलं की माझी रिहर्सल आहे तर मी जातो आता. काय सांगताय? हां पण ते म्हणजे ते एक झालं. पण आमचं लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं होतं आणि ह्याची इव्हनिंग शिफ्ट होती. तर इव्हनिंग शिफ्टनंतर माणूस म्हणजे एक 2 ते 10 तर 10 वाजता हा घरी येणार माणूस. तर मी काय मटकीची उसळ, शेवयाची खीर, पोळ्या सगळं स्वयंपाक करून त्याची वाट बघते. 10 वाजले हा आला नाही, 10:30 झाले, 11 झाले, हा घरीच नाही आला. आणि मग मी करू काय, कुठे? आणि आमच्या घरी फोन पण नव्हता. तर मग मी आपली आता 11:30-12 नंतर मी आपली उतरले आणि आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आमचं एक ओळखीचा ह्याचाच मित्र आहे. म्हटलं की आता आपण कुणाला फोन करूया बापरे. की हा कुठे गेला प्लॅनमध्ये. मग काय झालं, म्हणजे मग काय झालं ते मी प्लॅनमधनं काही नोकरीवरनं मित्रांना भेटायला गेलो आणि तिकडेच रमलो मी. तर ते 11:30-12 वाजले. मग शेवटी चला जाऊया, अरे उशीर झाला, चला मग चला ठीक आहे, मग चल आम्ही तुला सोडायला येतो म्हणून. तेव्हा माझ्याबरोबर जे तेव्हा राकेश सारंग, राजीव नाईक आणि ही सगळी जी मंडळी होती तेव्हा मला वाटतं राकेश सारंगची फियाट होती बहुतेक. गाडी होती. हां तर ते मला गाडीत बसवलं, सायनपर्यंत सोडतो. आम्ही बँड्राला होतो पण सायनपर्यंत आल्यानंतर तो म्हणाला आता सायनपर्यंत आलो तर चेंबूरला किती लांब आहे, चला तिकडे जाऊया म्हणून आम्ही आलो, कॉलनीमध्ये कॉलनीत शिरलो आणि गाडी त्यांनी लावली माझ्या बिल्डिंगच्या जवळ. खाली उतरलो तरी हातात पर्स घेऊन मग बाहेर मी तिकडे वाटच बघते की काय करू गेटवर. तिकडेच सगळ्यांच्या समोर पर्सनी मारायला सुरुवात केली. अगदी बरं झालं. मग सगळेजण काय होतं त्यावेळेला इतका वाईट विचार येतो की ऍक्सिडेंट झाला आणि असेल का? फोन नाही घरात, काही नाही. फोन नाही ना तेव्हा. आणि मग हे सगळेजण वरती आले. मग परत अजून थोड्याशा पोळ्या बिळ्या केल्या आणि सगळे विचारलं की जेवले. तुम्हाला जेवायचंय का? जेवलायत तर का? सगळेजण निर्लज्जासारखं हो म्हणाले. हिने त्या पोळ्या- मटकीला मोड आले तोपर्यंत बाई मटकी केली. म्हणजे आधी मार खाल्ला आणि परत जेवले. हे किती मग छान वाटलं सगळेजण ना. जेवले घरी. बापरे, असं म्हणता 15हून अधिक नाटकं झाली पप्पा हो तुमची. म्हणजे नोकरी सांभाळून जेवढं करता येईल तेवढं त्याच्यात 15-1 झाली कमर्शियल. बाकी प्रायोगिक वरती पण काही केली. हा, पण हे असा मारामारी करून बाप्पांचं एवढं मोठं नाव झालं. तर तुला कुठली भूमिका जास्त आवडायची का? म्हणजे कसं वाटायचं की टाळ्या मिळतायत, बाप्पा असं काम करतोय आणि हा माझा नवरा आहे बरं का, असा तर त्यावेळेला एक असं असतं ना. अजूनही मला त्याची पहिली एंट्री आली की धडधडतच की ते तर म्हणजे होतंच. बरीच सगळी म्हणजे त्याची कामं तर मला लवबर्ड्समधलं पण आवडलं होतं, म्हणजे नाटकातलं माझं घरमधलं आवडलं होतं. पण अलीबाबा आणि 40शीतलं सगळ्यात छान. हो, त्याच्यात फार छान काम केलं. जे एक्सपेरिमेंटल आधी एक होतं त्याच्यात तर उत्तम. मी त्याच्यावर नेहमीच असं भरूनच येतं म्हणजे मला की वा क्या बात आहे असं होतं. बाप्पा, तुम्ही अभिनयाचे किंवा या माध्यमाचे इतके प्रवाह बघितलेत की आधी टाळ्या पडतात, मग टाळ्यांचा प्रवाह खूप वाढतो, मग प्रेक्षकांमध्ये खूप फरक पडला, आत येऊन भेटणारे, मग सह्या घेणारे, आता सेल्फी घेणारे, काय काय बदल झाला म्हणजे त्या प्रवाहामध्ये तुमच्या लोकप्रियतेमध्ये? हां, सुरुवातीला काय असं खूप लोकप्रिय वगैरे नव्हतं मी. म्हणजे मी साधारणपणे माझ्याकडे छोटे छोटे रोलच आले, असे खूप मोठे रोल आले नाही. पण हळूहळू त्या छोट्या रोलमधनं मोठे रोल यायला लागले. आणि आता माझ्याबरोबर काम करायला मोहन जोशी, रीमासारखे हो ना. लोक होते. स्टार आहे. तर लोक त्यांना भेटायला यायचे, त्यांना छान म्हणायचे, मलाही छान म्हणायचे. हा, तुम्ही पण छान केलं. हां, पण मग नंतर हळूहळू लोकप्रियतेत वाढ होत गेली. लोकांना माझी टी व्हीवरची कामं बघून किंवा सिनेमातली कामं बघून मी नट म्हणून आवडायला लागलो असं एकंदरीत मला दिसायला लागलं. पूर्वी लोक सह्या घ्यायचे, आता लोक सेल्फी घेतात. बाकी लोक भेटायला येण्याचं प्रमाण मला वाटतं हल्ली जरा जास्त वाढलं आहे. पूर्वी एवढे लोक आतमध्ये मेकअप रूममध्ये येऊन भेटायचे असं नाही. पण आता मला वाटतं लोकांना आवडतं सेल्फी काढून. पण बाप्पा, चुकीची नावं घेतली जातात. अहो, नमस्कार मोहन जोशी. नाही, असं फार नाही झालं माझ्या बाबतीत. कारण मला नावाने खूप कमी लोक ओळखायचे. बाप्पा. टेलिव्हिजनवरती तर काय म्हणजे सिरियलमध्ये अलीकडे या सगळ्या नावं देतच नाहीत ना नटांची. हो, दादा मामा म्हणून हां, फेमस होता जसं. कॅरेक्टर असतं दादा मामा, तर दादा मामा ह्या नावानेच ओळखतात. किंवा आणखीन दुसरं कुठलं कॅरेक्टर असेल तर त्या नावाने ओळखतात. आणि बाप्पा नाव ते बिग बॉस वगैरे केल्यानंतर ते जास्त लोकांना लक्षात आलं. त्यामुळे तशी नावाचे गोंधळ झाले आहेत, मला वेगळेच समजलेत वगैरे, असे काही विनोदी प्रकार माझ्या बाबतीत नाही झाले.
अनेक आपली परीक्षा घेणारे क्षण येत असतात. म्हणजे जसं तू म्हणाली की वेळच मिळाला नाही किंवा ते रमणं आहे, तरीसुद्धा प्रेमाचा धागा असा ना तो घट्ट असतो. ती रेशीम गाठ असते म्हणून ती खरं तर सोडली जात नाही. कोविडनंतर ही गाठ इतकी घट्ट झालेली आम्हाला पाहायला मिळाली. बाप्पा, काय झालं तुम्हाला? कसे आजारी पडलात तुम्ही? आजारी कसा पडलो माहिती नाही मला. दोनदा कोविड झाला मला. बापरे. एकतर हां, आणि पहिल्या कोविड आणि दुसऱ्या कोविड च्या मधल्या काळामध्ये मी शूटिंग करत होतो एक, तर त्याच्यात खूप गॅप पडली होती माझ्या तिकडच्या हजर राष्ट्राच्या बाबतीत. त्यामुळे खूप काम राहिलं होतं. तर कोविड बरा झाल्याबरोबर मला कोविडच्या वेळेला ॲक्च्युली काही त्रास झाला नव्हता. म्हणजे काही ऑक्सिजन कमी पडतोय किंवा खूप ताप येतोय. इनफॅक्ट माझ्या एका मित्रामुळे मी गोळी घेतली नव्हती कुठली. म्हणजे तेव्हा वाटेल त्या गोळ्या वाटेल तसे लोक देत होते. पण आमचा संजय पुजारी म्हणून डॉक्टर आहे पुण्याचा, त्यांनी सांगितलं तुला काही होत नसेल तर गोळी घेऊ नकोस, तू फक्त क्रोसिन वगैरे घे. तर तसं एकदाच क्रोसिन घ्यायला लागली, बाकी मला काही त्रास झाला नव्हता. तर ते मधल्या काळात खूप काम केलं त्या 2 कोविडच्या मध्ये. आणि कोविड दुसऱ्यांदा पण बरा झाल्यानंतर मला थोडा त्रास जाणवायला लागला जास्त श्वासाचा. तर एक्सरे वगैरे काढला, तर परत त्या मित्राकडे मी माझ्या पाठवला तो एक्सरे. तर त्यांनी तो म्हणाला की ह्याच्यावरती ना एक काहीतरी स्कार आहे तुझ्या लंग्सवरती, फुफ्फुसांवरती एक मार्क, काहीतरी एक जखम, खूण आहे अशी काहीतरी. आणि असं वाटतंय की ही आत्ताची कोविडमुळे झालेली नाही आहे, ही जुनी काहीतरी खूण आहे कसली तरी. तर आपण ते पुढे इन्व्हेस्टिगेट करूया. मग त्याच्या गायडन्सखाली मी सुजित राजन नावाचे भाटिया हॉस्पिटलला जे पल्मनॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट सुरू केली. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला ILD, इंटरस्टेशियल लंग डिसीज झाला आहे. आणि मग त्यांनी असंही सांगितलं की हा बरा होत नाही आणि ह्याच्यावरती काही औषध नाही, हा का होतो माहिती नाही, ह्याच्यावरती काही उपचार नसल्यामुळे तात्पुरते उपचार एवढेच असतात की त्याचं जी वाढ आहे, त्याचा जो स्पीड आहे वाढ होण्याचा, लंग खराब होण्याचा, फुफ्फुस खराब होण्याचा जो स्पीड आहे तो आपण काही गोळ्या देऊन कमी करू शकतो. ते सुद्धा कमी होतच असं काही नसतं. त्याप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट माझी चालू केली होती. पण ते माझं इतकं रॅपिडली, इतकं फास्ट वाढलं की एका महिन्यामध्ये माझं 13% फुफ्फुस जे निकामी होतं. काय सांगता वैशालीताई, तुला कळलं तेव्हा काय तुझी मनस्थिती होती? मला ना हे असं काही म्हणजे खरंच नाही वाटलं की बरं होणार नाही किंवा फुफ्फुसांचा आजार नाही. तेव्हा 13% होतं. डॉक्टरनी सांगून सुद्धा म्हणजे धक्का बसला होता. खूपच धक्का बसला. म्हणजे हे काय आता हे काहीतरी भलतंच झालं. आपल्याला हार्ट डिसीज माहिती असतं किंवा काय, पण हे लंग डिसीज काय प्रकार. मग ते इंटरनेटवर पण मी ह्याला जास्त बघत होता, तर मी त्याला जास्त नॉर्मल म्हणजे घरात अरे काही नाही रे, होणार ठीक, आपण करू, ते होईल, असंच मी ह्याच्यातच होते थोडीशी की नाही हे वाढणार नाही, असं सगळ्यांचंच होतं असं नाही. असं पण डॉक्टर म्हणाले होते की याची प्रोग्रेस हळू आहे. म्हणजे काही लोकांचा 2 वर्षांनी होतो, 4 वर्षांनी, 6 वर्ष, 7 वर्ष, असं किती वेळ तो वाढू शकतो. तुमचं खूप क्रिटिकल, खूप गंभीर परिस्थिती होण्यापर्यंत करता. त्याप्रमाणे 2 वर्ष तसं त्याला नाही, कळल्यापासून 2 वर्ष तसा एवढा काही त्रास नव्हता होत. त्याचं सगळं रुटीन चालू होतं. अगदी 30 नोव्हेंबर 2022ला तो एकटा जाऊन तो पुण्याला जाऊन शूटिंग पण करून आला होता. आणि त्याच्यानंतर 6 नोव्हेंबरला आणि आम्ही जाणार होतो पॅरिसला. नोव्हेंबरमध्ये माझ्या मुलाचं नचिकेत, म्हणजे शौनक, जसे बाप्पाची खूप नावं आहेत तशी आमच्या मुलाचं नाव नचिकेत आहे, पण आम्ही शौनक म्हणतो घरात. तर त्यांनी PhD केलं होतं पॅरिसला आणि त्याचं कॉन्व्होकेशन होतं. तर आम्ही जाणार होतो 13 तारखेला त्या कॉन्व्होकेशनसाठी. आमच्याबरोबर अमोल आणि विशाखा पण येणार होते आणि आम्ही 4 जण एक ट्रिप पण प्लॅन केली होती. तर तेव्हा हा म्हणत होता की मला थोडा त्रास होतोय. म्हणजे आम्ही डॉक्टरांची परवानगी घेतली होती. डॉक्टर म्हणाले होते जायला हरकत नाही, जा, उड्या मारू नका फार. पण मी मनातनं मला वाटत होतं की नाही काहीतरी गडबड असेल, आपण नको जाऊया. तसं मी हिला सांगितलं. तर ते नोव्हेंबर 6 परत केलं टेस्ट, तर ते ठीक होतं. आम्ही जाणार होतो डिसेंबर 13ला नोव्हेंबरने. तर तेव्हा परत ते 14% थोडंसंच प्रोग्रेस. तर मी म्हटलं नाही जाऊया आपण परत कधी हे कॉन्व्होकेशन अटेंड करणार वगैरे. त्याच्यानंतर त्याला थोडा त्रास व्हायला लागला. तर मग त्यांनी परत 5 डिसेंबरला डॉक्टर म्हणाले ठीक आहे, तुम्हाला एवढा त्रास होतो तर परत एकदा CT स्कॅन करा.
आणि सी टी स्कॅन केल्यानंतर त्याचा रिपोर्ट आला तो ऑनलाईन ह्याला, आणि आम्ही डॉक्टरांना भेटायला जाणार होतो. तर मी शाळेत होते, तर तो म्हणाला ये म्हणून. आणि मग आम्ही त्या गाडीत बसले, त्यांनी मला पिकअप केलं आणि ते म्हणाला 43% डॅमेज आहे डिसेंबर 6ला. तर ते 14% मागच्या महिन्यात होतं आणि ते 43 म्हटल्यानंतर म्हणजे तेव्हा म्हणजे जवळजवळ अर्ध फुफ्फुस तुमचं निकामी झालं. तेव्हा खरा मला धक्का आणि खरं त्याची ग्रॅव्हिटी आणि खरं काय आहे हे प्रकाराचं खूप भीती वाटली. अरे बापरे. मग काय आम्ही डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणाले की 43% आहे. मग तरीसुद्धा माझ्या मनामध्ये काय माहिती आहे का की हरकत नाही, 50%च खराब आहे ना. क्या बात आहे. कुमार गंधर्वांचं 50% हो, हो. फुफ्फुस नव्हतं, एकच फुफ्फुस होय, त्यांचं होय, का. तरी ते जर का एवढं करू शकतात तर आपण काहीतरी करू शकतो ना. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की हे काही बरं होणार नाही आणि ह्याच्यावरचा शेवटचा उपाय असतो की ऑपरेशन करून तुमचं फुफ्फुस बदलायचं, लंग ट्रान्सप्लांट करायचं. आता हे तर आम्हाला फारच मला नवीन बाप्पा, मी होतं. त्याच्यामध्ये एवढं विचारते, कुठून येते ही एवढी पॉझिटिव्ह एनर्जी? तुम्ही डॉक्टर नाही म्हणतात आणि तुम्ही म्हणतात म्हणजे हसत 50% आहे ना वगैरे असं. नाही कुठून ते येते खरंच म्हणजे मला माहिती नाही. कदाचित ते मला वाटतं परमेश्वरनेच वरून पाठवताना तुमच्यामध्ये पाठवलेलं असतं किंवा माझा एक स्वभाव आपण ज्याला म्हणतो की ठीक आहे, हे तर माझ्या हातात नाही आहे ना, किती खराब होतंय काय होतंय, मग हातात काय आपल्या, ते बघूया ना, ते करूया ना. पण बाप्पा, शक्यतो आपण स्वतः आजारी पडल्यावर असलं शहाणपण येत नाही. दुसऱ्याला सांगायला सोपं आहे. पण आमचं काय होत होतं, आम्ही एकमेकांना धीर द्यायचा म्हणून आम्ही ना काय घाबरायचं नाही. म्हणजे आम्ही दाखवत होतो, आम्ही दोघांनाही आतमध्ये जे वाटत होतं ते आम्ही वरतून एकमेकांना दाखवत म्हणजे होतो. आतून नाही नाही, फाटली होती होणार. पण ते आम्ही दोघांना हसतोय आपण, पण हे हसणं बरोबर नाही. हा, मग तर मग डॉक्टर म्हणाले की लंग ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय. आता तेव्हा काही ऐकलेलं नाही, काही नाही लंग ट्रान्सप्लांटबद्दल. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट होते, लिव्हर होतं, हार्ट होतं, इतकं ऐकलं होतं. पण लंग ट्रान्सप्लांट हे काहीच ऐकलेलं कल्पना पण नाही. तर ही आणि आम्ही त्यांना म्हटलं हो का, हरकत नाही, करूया ना. तर ते क्षणभर गप्प झाले आणि हसले. ते म्हणाले तुम्ही आता एक काम करा, आपली जी सायकियाट्रिस्ट सायकोलॉजिस्ट आहे किंवा काउन्सिलिंग करणारी जी बाई आहे डॉक्टर राजमय्यर म्हणून, त्यांना भेटा, ते तुम्हाला सांगतील काय असतं. इट्स नॉट सो इझी. तुम्ही म्हणतात की करूया असं नाही येते. मग काय आम्ही त्यांना भेटलो, मग त्यांनी एकूण कल्पना दिली की असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे, किती त्रास आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला ऑर्गन किंवा तो अवयव मिळणं किती महत्त्वाचं असतं, तुमचं शरीर किती तयार आहे याच्याकरता हे असतं. मी त्यांना म्हटलं, मग त्यांनी खर्चाचा अंदाज सांगितला. खर्चाचा अंदाज सांगितल्यानंतर मी तुला खरं सांगतो की खर्च ना हा परवडणारा नाही आपल्याला. भरपूर शून्य. म्हणजे मला जर का मित्रांनी मदत केली नसती माझ्या अनेक, मी असं काही पब्लिक असं आव्हान केलं नव्हतं मदत गोळा करायला. पण माझे जे जवळचे मित्र आहेत मुख्यतः आणि नातेवाईक, हिचा भाऊ वगैरे किंवा मावशा वगैरे, ह्यांना फक्त कळलं तर त्यांनी मदतीचे हात पुढे केले. माझी भाची आहे, तिने मदत केली. तर तरी त्यांनी जेव्हा आकडा सांगितला तेव्हा म्हटलं बरं मला एक सांगा की हे एवढे पैसे खर्च करायचे, त्यातून परत गॅरंटी काही नाहीच, तर मी नाहीच करायचं ठरवलं ऑपरेशन, तर काय होतं. तर त्या म्हणाल्या की मग ना हळूहळू तुम्हाला त्रास वाढत जातो. मग त्याला पॅलेटिव्ह केअर म्हणतात. पॅलेटिव्ह केअर म्हणजे मला मराठीत त्याचं नीट सांगता येणार नाही, पण पेशंट जेव्हा मृत्यूच्या दिशेने जायला लागतो तेव्हा त्याला कमीत कमी शारीरिक त्रास कसा होईल, तर मॉर्फिनच्या गोळ्या देतात. त्या मॉर्फिनच्या गोळ्या देऊन तुम्हाला शारीरिक त्रास कमी करत जातात, कमी करण्याचा प्रयत्न करतात. हाच त्याच्यावरचा एक दुसरा उपाय म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट, एक तुम्हाला पॅलेटिव्ह केअर हे सुसह्य करण्याचं एक आम्ही करतो म्हणून. वैशाली, ते मला ऐकताना आता मला थरकाप होतोय. तू काय केलंस त्यावेळेला? हे काय, हे तुम्ही मृत्यूच्या जाईपर्यंत तुम्हाला हे करणार? बापरे. तो दिवस तर आमचा खूपच कठीण होता. पण तरी असं होतं की एक आशेचा होप होता की ट्रान्सप्लांट होतं. म्हणजे आपले अवधूत गुप्तेच्या आईचं झालं होतं. मग आम्ही त्यांना फोन केला. मग त्यांनी सांगितलं की नाही, होऊ शकतं, करू शकतो, चांगलं आहे. म्हणजे होतं, माझी आई आता चांगली आहे वगैरे. मग ह्याचे जे मित्र आहेत, जसं संजय पुजारी डॉक्टर, त्यांचं नाव ह्यांनी घेतलं, जे विवेक बेळचे मित्र आहेत ते, धनंजय गोरे, अजित भुरे, माझा भाऊ, आम्ही ना एक
कमिटी स्थापन केल्यासारखं आमची मीटिंग झाली आणि मग आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो. आणि ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आम्हाला कल्पना दिली की हे कसं कठीण आहे आणि काय काय ह्याच्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पण त्यांनी जी कल्पना दिली ना त्याच्या अनेक पटीने जास्त अडचणी आल्या खरं तर. 10 वेळा विचारलं त्यांनी पण की त्यांनी नक्की करायचं तुम्हाला ऑपरेशन, नक्की तुम्ही यातनं जायला तयार आहात. I म्हणलो, "हो, तयार." हो म्हणजे मी म्हटलं हो वाटेल ते झालं, जे काय असेल ते करायचं. म्हणजे तेव्हा आम्ही घाबरत किंवा असं धडधड आणि हे सगळं होतं पण नाही आता करायचं असं एक माहिती नाही एक शक्ती येते का काय आपल्याला एकच आपल्याला दिसतं ना की नाही आता आपल्याला ही सगळी परिस्थिती अशी आता आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे आणि ह्याच्यासाठी जे वाटेल करायला लागेल ते सगळं करायचं. त्याच्यामध्ये माझं फक्त एकदा असं म्हणणं होतं त्यांच्याकडे किंवा हिला काही. की हे जवळपास करोडभर रुपये माझ्यावरती खर्च करून मी काय करणार आहे पुढे असं आयुष्यात जाऊन. माझा समाजाला उपयोग माझा काय उपयोग आहे असा फार मोठा. काय बाप्पा ॲक्टिंग करतो मी, नसतो तर काय ॲक्टिंगचं फील्ड थांबणार आहे किंवा माझ्यामुळे बापरे आता कोण असं कोणामुळे काही नाही होत म्हटलं. हे असं हसत बोलतात. हो असं सांगितलं होतं. असंच मी म्हटलं समाज बिमाज काही नाही. तुमचे पैसे मी खाणार आहे. मी म्हटलं आमचं बघू. मी म्हटलं समाज वगैरेचं मला माहिती नाही काय ते तू देतोस आनंद तुझं ह्याच्या येत असेल सगळ्या प्रेक्षकांना ते वेगळं पण आम्हाला तू हवायस हे असलं परत नाही किंवा हो हा प्रश्न येतच नाहीये. हे असले विचार करू नको. आता हवा बाप्पा काय हे म्हणजे इतकी वेदना इतक्या सहजपणे सांगतायत पण माझ्या डोक्याला आता पहिल्यांदा या कार्यक्रमात मुंग्या आल्या. आता मी काय ऐकते हे खरं आहे हे खरं आहे असं मनाला बजावते मी. मग पण बापा तेपर्यंत तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला. हां म्हणजे त्रास म्हणजे ना मला साधं ब्रश करायचं असेल ना तरी एवढा त्रास व्हायचा. खूप श्वासाचा श्वास न घेता येणं हा किती भयंकर त्रास आहे ना. हे तुम्ही कधीतरी 1 मिनिटं असं नाक दाबून बघा तुमचं आणि असं सतत होत राहणं की म्हणजे 1 मिनिटांनी आपण नाक दाबलेलं सोडलं तर आपण नॉर्मल श्वास घेऊ शकतो पण असं सतत होत राहणं हे खूप त्रास. बसल्या जागी जरा काही जेवायला हालचाली केल्या की खूप त्रास, ऑक्सिजन कमी म्हणजे त्रास श्वास घ्यायला त्रास. मग ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणं मग चालायला पोर्टेबल ऑक्सिजन घेणं असं सगळं आणि आर्थिक सगळी गणितं तयार करायची म्हणजे त्या वेळेला मदत मिळाली तरी पुन्हा ती आपल्याला द्यायची आहे असं एक डोक्यात पण असतं. हो 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 बापरे. नाही आणि इन वे ना म्हणजे आता आपण असं म्हणायला हरकत नाही की माझं इतक्या झपाट्याने खराब झालं हे एका अर्थाने बरं आहे. ह्याचं कारण काही लोक ना 5-5 वर्ष 4-4 वर्ष 6-6 वर्ष ह्या त्रासातनं हळूहळू जातात. मग त्यांना ऑक्सिजन घेऊन फिरायला लागतं सतत असं सगळं होत राहतं. अर्थात त्यांचं एवढं डिटॉरिएट एवढं खराब पण त्यांचं लंग होत नाही जे माझं एकदम 83% झालं. त्याच्या मधल्या काळामध्येच त्यांचं ते ऑपरेशनच्या आधी एक इव्हॅल्युएशन करायला लागतं की तुमचं शरीर त्या ऑपरेशनला तोंड द्यायला तयार आहे की नाही. त्याचंच एक मग 4-5 लाख रुपये खर्च आणि त्याच्याकरता ॲडमिट होऊन तुम्हाला एक 50-60 टेस्ट करायला लागतात आणि ते जर का तुमचं सगळं ओके असेल तर डॉक्टर परमिशन देतात करायला. पण माझं इतकं फास्ट खराब झाल्यामुळे हे इव्हॅल्युएशन पण माझं करता आलं नाही की आणि बरं अशासाठी की तो जो वेटिंग पिरियड असतो कारण तुम्ही एकदा रजिस्टर केलं की ते असं नाही की आपण कोणाला देऊ शकतं ते सगळं पूर्ण सेंट्रलाइज सिस्टीम आहे की रजिस्टर केल्यानंतर त्यांच्या नंबराप्रमाणे वेटिंग लिस्ट. तर काही लोकांना 7-7, 8-8 महिने वेटिंग किंवा तुम्हाला अवेलेबल केव्हा होतं आहे मॅचिंग केव्हा होतं आहे आणि तुमचा नंबर केव्हा होतो आहे. पण ह्याचं हे अचानक वाढल्यामुळे त्याचं ते सुप्रा प्रायोरिटीमध्ये गेलं माझं. अच्छा. कारण ही वॉज ऑन ECMO. त्यामुळे इन अ वे आपण असं म्हणूया वाईटातलं चांगलं की ते फास्ट गेला तो पिरियड तो आणि पण त्यामुळे आम्हाला फार काही सुचायला आणि विचार करायला वेळच नव्हता. मग शौनकला सांगितलं होतं त्याचे काय त्याला म्हणजे गुप्त ठेवलेलं सगळं. हो कारण तो पॅरिसला होता आणि तो 5 जानेवारीला यायचा होता तर तोपर्यंत त्याला काही सांगण्यात कारण हा ॲडमिट झाला 31 डिसेंबरला 2, 3 आणि 4 तारखेला तो खूप क्रिटिकल होता. म्हणजे 4 तारखेला त्याला व्हेंटिलेटर लावलेलं होतं. लावायचं का त्याच्यानंतर ECMO म्हणजे जसं डायलिसिस असतं तसं ECMO मशीन की त्याचे लंग नाही काम करत आर्टिफिशियल लंग लावतात. त्याच्यानंतर तो तुमचा काम करेन असं झालं की व्हेंटिलेटर लावतात
आणि तेही काम करेन असं झालं की शेवटचा उपाय असतो तो म्हणजे एकमो लावतात म्हणजे machine. आर्टिफिशियल लंग. आणि एकमो मशीन ते तेव्हाच लावतात जेव्हा तुम्ही परमिशन देता की ऑपरेशन करायचं नाही ते एकमो मशीन लावत नाही. हां, कारण ट्रान्सप्लांट नाही करायचं तर तुम्ही आर्टिफिशियल लंगवर जिवंत ठेवण्यात काय काय. तर ते सगळं 4 तारखेला हे सगळं अचानक आलं. तर 4 तारखेला ह्याला एकमोवर ठेवल्यावर 5 तारखेला शौनक येणार होता, त्यामुळे त्याला आधी काही कळवायचा किंवा विचारायचा प्रश्न नव्हता, कारण तो सकाळी 5ला निघणार. तर त्याप्रमाणे तो 5ला रात्री 11:30ला लँड झाला. तर तेव्हा जनरली मी घ्यायला जाते, म्हणजे राजा बाप्पा शूटिंगला असेल तर तेव्हा मग मी असं अरेंजमेंट केली की मी हॉस्पिटलमध्येच होते. 31 तारखेपासून बोऱ्या बिस्तर घेऊन माझं तिकडेच होतं. तर मग माझी वहिनी अंजली, तिला मग सांगितलं की ती तिकडे हॉस्पिटलमध्ये राहील ICUच्या बाहेर आणि मी घरी आले. नाही, मी घरी आले कारण हॉस्पिटलमध्ये सबंध दिवस. तर एअरपोर्टवर जाऊन मग ह्याला आमटी भात पापड आहे असं त्याचं जेवण स्वयंपाक करून ठेवायला त्याचे ठरलेलं असतं, आलू परोठा किंवा हे करायचं. आणि मग माझा भाऊ आणि त्याचे काही मित्र त्याला घ्यायला गेले एअरपोर्टवर. आणि मग जेव्हा तो घरी आला तर दारातच, मम्मा तू का नाही आलीस? म्हणजे त्याला कल्पनाच नव्हती. तर म्हटलं हो सांगते, बाबांना जरा जास्त बरं नाही, हॉस्पिटलमध्ये आहेत. एवढं सांगितलं, जेवला खाल्ला. म्हणजे त्याला एक जनरली माहिती होतं की बरं हां, कारण आम्ही गेलो नव्हतो. पॅरिसला जाणं आमचं कॅन्सल केलं ना. तेव्हा त्याला सांगितलं की अरे आम्हाला खूप यायचं पण थोडासा मला त्रास होतोय तर मी नाही येऊ शकत. तर तुम्हाला बाबा इट्स ओके, जर का तुमचा तब्येत बरी नाही तर ते जास्त महत्वाचं आहे. कट टू हां, आणि आमच्याऐवजी मग आमच्याबरोबर अमोल विशाखा जाणार होतं, तर त्यांनी जाऊन आमचा रोल तिकडे निभावला आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करून वगैरे ते दाखवू दिलं. तर त्यांनी 5 तारखेला तो आल्यानंतर त्याला जेवायला वगैरे घातलं, ते आलेला भाऊ वगैरे गेले आणि मग मी त्याला सांगितलं की बाबांचं. तर तो टोटल शॉक आणि तो एवढा म्हणजे त्याला रडायलाच यायला लागलं की काय झालं. आणि नेक्स्ट डे मी त्याला म्हटलं आपण भेटून येऊया. मग आम्ही सकाळी सकाळी गेलो हॉस्पिटलमध्ये. रात्री अंजलीच राहिली होती. आणि जेव्हा त्याला आतमध्ये 11 वाजता जायचं परमिशन, किंवा तेव्हा ते सगळे डॉक्टर खूप कॉपरेटिव्ह होते, रिलायन्स हॉस्पिटलमध्ये होतो ना, तर त्यांनी मग आम्हाला जाऊ द्यायचे. मी खूप वेळ तिकडे असायची आतमध्ये. तर तो जाऊन बघून आल्यानंतर म्हटलं बघून आला बाबा ना, ते वॉज शॉक, कारण ते एकमोचं एवढं सगळं लावलेलं आणि ही वॉज सगळ्या नळ्या आणि ही वॉज अनकॉन्शियस. तर ते सांगितल्यावर आणि बघितल्यावर ही वॉज टोटली शॉक्ड होता. मग ॲक्च्युली ते फॉरेन बॉडीतील ते बाहेर कोणा एका चांगल्या माणसाचं लंग केव्हा मिळालं ते? आता काय माहिती आहे का, 8 दिवसानंतर साधारण म्हणजे एकमोवरती ठेवल्यानंतर 8 दिवसानंतर ते एक लंग मिळालं. आता आपण म्हणतो ना की परमेश्वर आहे किंवा तुम्ही परमेश्वर मानत नसाल तर एक कोणतरी शक्ती आहे किंवा परमेश्वर किंवा नियती म्हणजे तरी काय कोणी म्हणतील, योगायोगांची मालिका. पण गंमत अशी असते की ती योगायोगांची मालिका किंवा ते योगायोग आपल्या हातामध्ये नसतात. आता 8 दिवसानंतर त्याच्यानंतर एक लंग नेमकं मुंबईमध्ये अवेलेबल झालं. बघा, त्यावर ते नुसतं तुम्हाला ते लंग फुफ्फुस अवेलेबल मिळून उपयोग नसतो, तर त्याचं वजन मॅच करायला लागतं, त्याचा आकार आहे तो मॅच करायला लागतो, ब्लड ग्रुप मॅच करायला लागतं. हे फक्त तिकडे बऱ्याच म्हणजे हे तिकडे फक्त म्हणजे लंग काढल्यानंतरची तिकडची जी परीक्षा होते ती, त्याच्यानंतर पेशंटच्या इकडे आणल्यानंतर परत आणखीन काही वेगळ्या टेस्ट असतात त्या घेतात. त्यामुळे ते सगळं परमेश्वराची कृपा, ह्याच्या पलीकडे काहीही म्हणता येत नाही. पण तेव्हा म्हणजे देवाच्याच मी सगळ्या 24 तास त्यांचाच धावा माझा करत होते. परत एक जपानला असतात अर्चनाताई, त्यांचा मला खूप आधार होता. देगवेकर म्हणून गोव्याचे एक आहेत, त्यावेळेला काय माहिती का, कोणी जे काही सांगेल ते ती करत होती असं होतं. काहीही म्हणजे काही करा आणि माझा माणूस बरा करा. म्हणजे आपण म्हणतो की खेडेगावात अंधश्रद्धा खूप असते, पण म्हटलं तर ती अंधश्रद्धा श्रद्धा ह्याची लाईन एवढी थीन असते. आणि तेव्हा आपल्यासारखी जी सो कॉल्ड की नाही नाही आम्ही अंधश्रद्धा श्रद्धा काही मानत नाही, आता म्हटलं तर ही अंधश्रद्धा आहे, म्हटलं तर श्रद्धा आहे, देवाचं नाव घेणं. तर फार कोणाला त्याच्यावरती बोलू नये. आपल्याला मानसिक ताकद कशामुळे मिळते हे महत्वाचं आहे. तुम्हाला देवाचं नाव न घेता, कुठल्या काही महाराजांचं काही न करता जर का तुम्हाला ताकद मिळत असेल तर तुम्ही थोर आहात.
तुम्ही पण तसं वैशाली, करा. जेव्हा- आपण सामान्य माणसं आहोत. अवयव मिळण्याबद्दल मला विचारलं तर मला 8 दिवसांनी मिळाला. ह्या निमित्ताने मला एक सांगायचं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे मॅनपॉवर आहे, तुमच्याकडे उत्तम डॉक्टर आहेत, पण जोपर्यंत तुम्हाला अवयव मिळत नाही कोणाचा तरी, तोपर्यंत कशाचाही काही उपयोग नाही. आणि ह्याच्यातली गंमत अशी आहे की ज्या व्यक्तीचा ब्रेन डेड होऊन मृत्यू झाला आहे, ज्याचा मेंदू मेला आहे आणि मृत्यू झाला आहे, अशाच व्यक्तीचं ऑर्गन तुम्हाला मिळतं आणि चालतं. तुम्ही एक साधा विचार करा. आत्ता हा शो बघणाऱ्या लोकांपैकी किंवा तुम्ही आणि स्टुडिओमध्ये हजर असलेल्या लोकांपैकी किती जणांच्या तुमच्या ओळखीतल्या लोकांचा ब्रेनडेडनी मृत्यू झाला आहे तर तुम्हाला पटकन आठवत नाही. हो ना, हो म्हणजे मुळातच ब्रेनडेडनी मृत्यू होण्याचं प्रमाण कमी कमी आहे, खरं आहे. आहे. त्यात अवयव दान करण्याचा अवेअरनेस, जाणीव लोकांमध्ये कमी आहे. तर माझ्या मते की ही जाणीव निर्माण व्हायला पाहिजे समाजामध्ये खरं आहे, की आपण आपला अवयव आपल्या मरणानंतर सगळ्यांना नाही करता येत. ब्रेनडेड होणं असं म्हटलं तर बाकीच्याच्या दृष्टीने नशिबाची गोष्ट आहे की कोणाचं तरी ब्रेनडेड झाल्याशिवाय तुम्हाला अवयव मिळत नाही. तर प्रत्येकाने निदान अवयव दान करण्याची जी काही प्रोसिजर खरं आहे, आहे खरं आहे. ती पूर्ण करावी असं मी आवाहन करतो. आमच्याकडे माझ्या बायकोनी माझ्या मुलांनी दोघांनी ताबडतोब ते अवयव दान करण्याचं केलं. नाही बाप्पा, या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचं आहे. हो, या निमित्ताने बाप्पा तुम्ही जे सांगितलंय ते आपले सगळे प्रेक्षक ऐकतात आणि या निमित्तानं एक जनजागृती नक्कीच केली आहे. फायनली आत नेत होते ऑपरेशन थिएटरमध्ये, तेव्हा तुझी काय अवस्था होती? नेलं आता, म्हणजे हे सगळं झालं, लंग्स सगळं, आणि आता ऑपरेशनला सुरुवात. अत्यंत मिश्र भावना होत्या. म्हणजे अशासाठी की हे अवेलेबल होतं, म्हणजे लंग्स मिळणं, अवेलेबल होणं आणि ते त्याचा मॅच होणं, ह्याच्यात आनंद होता की फायनली मिळालं. कारण तोपर्यंत हा एक्मोवर असताना सारखे डॉक्टर्स सांगत होते की बिकॉज ही इज ऑन एक्मो, त्याला इतर त्याच्या ऑर्गन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते टेन्शन होतं. त्यामुळे ते मिळणं ह्याचा आनंद होता. आणि टेन्शन होतं की ते सगळं ऑपरेशन 10-12 तास ऑपरेशन चाललं. ते काय सांगताय? म्हणजे 11:30ला आत नेलेलं, त्यांना 1 वाजता बाहेर डॉक्टर संदीप पटावरने आणलं. तर त्यामुळे ते आनंद खूप होता आणि टेन्शन खूपच होतं. पण त्याच्यात आता होप होता ना काहीतरी. आणि मग ऑपरेशन नंतर डॉक्टर येऊन म्हणाले की सगळं ऑल वेल? हो, ते डॉक्टर संदीप पटावर येऊन भेटले आम्हाला. म्हणे दिस इज द फायनेस्ट. माझ्या ह्याच्यामध्ये त्यांनी 500 ऑपरेशन्स केलेत. तर मला एकदम छान गुलाबी चांगलं हेल्दी मिळालं आहे. विल बी ऑल राईट. आणि खरंच तो एक बारीक देवासारखा. बारीक गोष्टी खूप आहेत माहिती आहे का हिच्या निर्णय घेण्याच्या याच्यामध्ये. एकतर सगळे डॉक्टर तिला रोज बसून हे वाईट होऊ शकतं, हे चांगलं होऊ शकतं, हे असं होऊ शकतं, हे तसं होऊ शकतं, मेंदूवरती परिणाम होऊ शकतं, असं सगळं काय काय आणि सांगायचं. हजारो सह्या. आणि सह्या घ्यायचे परत. आणि त्यांचं आणखीन एक असं होतं की साधारण जे तुम्हाला फुफ्फुस मिळतं ते तुमच्या वयापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसापर्यंतचं अरे. फुफ्फुस असलं तर बरं. पण देवा. माझं फुफ्फुस हे माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीचं आहे. त्यामुळे ते म्हणाले चालेल का? तर ही म्हणाली मला काय माहिती, तुम्ही सांगा. ते मग आता जर का आपण आणखीन वाढ बघितली तर मग कदाचित पेशंट दगावू शकतो. तर तुम्ही घ्या हा निर्णय. आणि मग तिने तो घेतला निर्णय. वैशाली, काय म्हणायचं ग तुला? म्हणजे तू खरंच सावित्री आहे. नाही, ते असं काही नाही. पण एक शक्ती आली आणि आपला माणूस आपल्याला हवा होता. आणि तो मग आहे. पहिल्यांदा डोळे कधी उघडले? पहिल्यांदा डोळे कधी उघडले त्याच्यामध्ये ना मी बराच 72 तास. 72 तास मी बेशुद्ध होतो. हो. आणि ते साधारण 48 तास तरी कमीत कमी तुमचं ते ओपन जे केलेलं असतं ना ते उघडच ठेवतात. कारण तिकडे जर का तुमचं काही कॉम्प्लिकेशन्स झाल्या तर परत उघडता येणार नाही. तर माझं ते 72 तास तसंच उघडं होतं आणि मी काही केल्या शुद्धीवरती येत नव्हतो. आहेच का परत? हां, अजिबात शुद्धीवरती येत नव्हतो. तर मग तिला मला वाटतं मला ते डॉक्टर केतर म्हणून ते सांगायला आले की तोपर्यंत आम्हाला 12 दिवस आम्हाला बघायला मिळणार नाही असं होतं. माहिती त्यामुळे होतं, आम्ही हां. काही बघायला मिळणार नाही काय चाललंय ते. आता ते इन्फेक्शन वगैरे याच्या दृष्टीने. पण 2-3 दिवसांनी मला येऊन ते डॉक्टर केतन म्हणाले की वी नीड युअर हेल्प. म्हटलं अच्छा हो का? तर तुम्हाला ते ना शुद्ध येत नाही, ते जागे होत नाही, तुम्ही येऊन काही त्यांना उठू शकाल का? तर म्हटलं हो हो हो. म्हणजे आपल्याला होतं की काय आहे तर आपल्या इथं बघता येईल. आतमध्ये नेताना पण PPE किट, फुल मास्क, सॅनिटाईज, अगदी शूज, केसांना सगळं हे घालून आतमध्ये गेले.
आणि हा असा नळ्या लावून असा आहे. तर म्हणले त्यांना उठू शकाल का? तर मी सांगते ना कुठून शक्ती येते आपल्याला ते बघून. मी अगदी नॉर्मल आवाजात त्याला हाक मारली, राजन, ए राजन. मला राजन पण म्हणतात. घरात राजन म्हणतात त्याला. तर मी एकदम अशी जोरात जरा हाक मारली आणि धाडकन डोळे उघडले. आणि मला ना असं एक फक्त हाक ऐकायला आली, राजन, आणि मी खाडकन डोळे उघडले, वा. असं बघितलं समोर, आणि मग परत थोडासा डॉक्टर आणि ते डॉक्टर होते त्यांनी लगेच वा असं करून ते असे खुश झाले ना की बाबा ह्या कॉन्शियस होतोय. बापरे. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू किती दिवस लागले बापरे. सगळं म्हणजे खूप त्याच्यानंतर पण खूप कॉम्प्लिकेशन सतत चालू. 2 महिने हॉस्पिटलमध्ये आणि घरी आल्यानंतर 1 वर्ष. साधारणपणे ना 21 दिवसाचं ॲडमिशन असतं हॉस्पिटलचं. त्यांचं जे बजेट ते देतात आपल्याला, ते ऑपरेशन प्लस 21 दिवसाचं पॅकेज, ते 21 दिवसाचं असतं. पण मला कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे माझे जवळजवळ 2 महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो. बापरे. आणि मला पायाला, दोन्ही पायाला माझ्या रक्तपुरवठा होत नव्हता नीट, त्यामुळे पाय हलत नव्हते. गँग्रीन झालं होतं माझ्या दोन्ही पायांना, दोन्ही हातांना, पूर्ण काळे पडले होते. मग ते हळूहळू बरे होत गेले आणि मग काही भाग मला ॲम्प्यूट करायला लागला. अरे बापरे. असं सगळं ते रिकव्हरी. घरी आलो हळूहळू. घरी खूप मोठं, घरी खूप म्हणजे ह्याच्यात काय माहिती आहे का, 2-3 गोष्टी आहेत. एक तर ऑपरेशनची काळजी, अवयव मिळणं. ऑपरेशन नंतर आफ्टर केअर आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. कारण ह्याच्यामध्ये आमची जी प्रतिकारशक्ती आहे ती दाबलेली असते. आपण कुठल्याही आजारात काय म्हणतो, प्रतिकारशक्ती वाढवा, तर ती प्रतिकारशक्ती वाढवून देत नाहीत. ह्याचं कारण आपल्या शरीरामध्ये एक बाहेरचा अवयव, बाहेरची वस्तू काहीतरी आतमध्ये असते. आपल्या शरीराची वृत्ती, टेंडन्सी अशी असते की कुठलीही फॉरेन बॉडी आली, साधा काटा गेला तरीसुद्धा आपलं शरीर ते बाहेर टाकतं. तर ते बाहेर टाकू नये म्हणून तुमची इम्युनिटी सप्रेस करतात ते, आणि ती दाबल्यामुळे तुम्हाला बाकी इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो. काय सगळं उलटं सुलटं. हां, उलटं सुलटं. त्यामुळे माझ्याकडे घरी वेगळी रूम तयार केलेली, त्याच्यात सगळं ऑक्सिजनपासून अनेक मशीन्स त्याच्यात होत्या. पण आज मला इतका आनंद झालेला आहे की बाप्पा परत इथे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि आज तुफान सुंदर मी होणार. खरंच खऱ्या अर्थाने सुंदर मी होणार. ते मुळात तुम्ही सुंदर होताच. आता कधी ओरडाल का कुठल्या गोष्टींनी काय वगैरे? खऱ्या अर्थाने आमची ती आधुनिक सावित्री आहे, तिने हे सगळं केलेलं आहे. ओरडाल का? हां, मी ओरडतच नव्हतो. नाही, काय माहिती का, माणूस बरा व्हायला लागला की तो परत पहिल्यासारखा वागायला लागतो. परत हो का? हां, परत भांडणं ऐकणं. म्हणजे ती म्हणते ना की तू बेशुद्ध होतास ना त्यावेळेला, निर्णय घेण्याच्या वेळेला ते बरं होतं, कारण मी एकटीने घेऊ शकले असते होते निर्णय. तू जागा असतास तर दोघांचं मिळून कदाचित नको असं झालं. कारण आपण चर्चा करतो, सवय अशीच आहे ना की कुठलाही निर्णय घेताना, आणि मग नेहमी निर्णय घेताना आमचे 2 टोकं, 2 वाद, आणि मग ती 2 पण तरी त्याच्यानंतर येतो आम्ही सुवर्ण मध्यावर येतो. मज्जेशीर भांडण सांग ना, 2 वेगळ्या टोकांचं भांडण. मी असं सांगते, बारीक बारीक गोष्टी असतात. तरी पण आम्हाला मतं आहेत प्रत्येकाला. प्रॉब्लेम हा आहे की माझी मतं पण स्ट्रॉंग आहेत, तिची मतं पण स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे आणि आम्ही ते एकमेकांपुढे मांडतो आणि त्याच्याकरता भांडतोही. म्हणजे वाद घालून शेवटी आम्ही एका मतावर येतो. असं नाही की माझं आणि तुझं पकडून ठेवत नाही. त्यामुळे तुझं माझं आता नाही राहिलं, हे आता आमचं झालेलं आहे. माझे म्हणणं तुझे झाले, तुझे माझे झाले. पण वैशाली ताई, या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे आत्ताच खरं हे सगळं होऊन आता तुम्ही स्थिरस्थावर झाले, तरी सुद्धा तुझी तुझं इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे, तुझ्या चेहऱ्यावर एक तेज आहे. हे कसं सांभाळस तू? मानसिक तुझी शक्ती, तुझं स्वतःचं फिटनेस पाहिजे तुम्हाला सुद्धा. तुम्ही पण किती दमता, झोप नसेल रात्रभर तुला. तू आज जरी हे सगळं सांगत असली, काय केलंस तू? कशातनं गेलीस? पहिलं वर्ष खूप कठीण होतं. म्हणजे ह्याला 11 वेळा गोळ्या घ्यायच्या होत्या, आणि त्या 11 वेळा वेगवेगळ्या गोळ्या. म्हणजे आधी खरंच हा कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हता झाला, मी बाळंतपणाशिवाय कधी नाही. त्यामुळे आम्हाला औषधं म्हणजे फक्त एक क्रोसिन गोळी माहिती, अदरवाईज औषधच माहीत नाही. तर त्यामुळे तेवढी औषधं मग ती असली पाहिजेत घरात, आणि ती कुठेही मिळत नाही. तर ती अवेलेबल करून ती घरातला ठेवणं, त्या मुलांकडनं कामं करून घेणं, आणि त्यांचं खाणं पिणं वेळा, म्हणजे एक 5 मिनिटं पण माझ्याकडे 3 अटेंडंट घरामध्ये होते. एक नर्स होती,
आणि दोन हां, एक नर्स, मेल नर्स आणि एक असिस्टंट. पण त्यांच्यावर खूप लक्ष ठेवावं लागत पण होतं. मग म्हणजे तू स्वतःचं कसं काय सगळं करत होतीस? काही नाही, तेव्हा दुसरं काही नव्हतंच. फक्त हे एक लहान बाळ आपल्या घरात आहे आणि त्याचं सगळं वेलबिंग आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ते खूप मोठं टेन्शन होतं. म्हणजे सतत अशी टेन्स्ड अशीच होते मी, की अशी सतत अलर्ट, आता हे करायचं असं स्वस्थपणा तर अजिबातच चला नव्हता. पिढा पिढा दूर गेलेली आहे. हो, आहे, आणि गेलेली. बाप्पा आता परत एक म्हणजे तुम्ही नाटकात 7 वर्षांनी परत आलेला आहेत, कमबॅक जेव्हा झालं आणि पहिलं पाऊल पुन्हा रंगमंचावर ठेवलं आणि एवढा मोठा तो असा छान तुमच्यावर प्रेम करणार ऑडियन्स बघितल्यावर काय वाटलं? फार बरं वाटलं. एकतर ना आजारपणानंतर मी एक गेल्या 4-6 महिन्यामध्ये एक पिक्चर केला छोटा, एक सिरियल, काही ज्याला थोड्या काळाकरता म्हणून एक सिरियलही केली. पण नाटक हे माझ्याकरता जवळचं आहे नेहमीच. आणि नाटक करावं असं वाटतं ह्याचं कारण काय माहिती आहे का, त्या नाटकाची एक प्रोसेस असते, रिहर्सल्स असतात, तालीम, त्याच्यात चर्चा आणि मग प्रयोग असतो. म्हणजे म्हणतात की जर्नी इज इम्पॉर्टंट अँड डेस्टिनेशन. तसं प्रयोगापेक्षा आधीची जी गंमत आहे ना, ती खरी महत्त्वाची असते. तर तो आनंद जो एक मला ह्या सुंदर मी होणार नाटकामुळे पुन्हा अनुभवायला मिळाला, हे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. वैशाली ताई, तू बघितलास पहिलाच प्रयोग? मी खूपच मला भरून आला. पहिल्या प्रयोगाला अर्थातच गेले होते आणि मला असं रोमांच, आनंद म्हणजे सगळंच. उधाण आल्यासारखं झालं होतं. खूप छान वाटलं. वा 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 वा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना ह्याची पॉझिटिव्हिटी म्हणजे हॅट्स ऑफ टू हिम. Hats off, ह्यांनी hats off. सतत घरातलं वातावरण चांगलंच ठेवलं. मी हसतमुख. ते डॉक्टरना हॉस्पिटलमध्ये विचारायचं येऊन, काय ते विद्याधर म्हणतात तिकडे, काय विद्याधर, हाऊ आर यू, कसं वाटतंय आता? आता डॉक्टरना माहिती पाहिजे की नाही मला कसं वाटतंय ते. आता मी काय जाणार, मग मी काय करायचं, मी असा हात दाखवायचो किंवा असं कारण मग बोलता यायचं नाही, असं नाचून दाखवायचं. बात आहे. थक्क करणारा हा खरं तर प्रवास आहे. आणि वैशाली ताई, तुला साष्टांग नमस्कार आहे. आणि असा तू खरं तर हे खेचून आणलेलं आहेस, कारण त्यांना बऱ्याच वेळेला काहीच कळत नव्हतं. ते कळत नव्हतं, ते बरं होतं. पण बाप्पा, हे खरंच निरागस हास्य आणि आता हे सुंदर आरोग्य असंच ठेवा. सुंदर मी होणार म्हणजे सुंदर ती आहे म्हणून तुम्ही सुंदर आहात, ते सौंदर्य असंच जपा. आणि आता इथून पुढे म्हणजे 100 वर्ष जगा आणि वैवाहिक आयुष्य पण त्यानिमित्तानं पुढे सरकेल. खूप 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 मनापासून धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.